परवलीत तब्बल 35,000 घनमीटर मुरुमाचे अवैध उत्खनन, संबंधितास 24 कोटीची नोटीस, महसूल खात्याची दंडात्मक कारवाई। जिंतूर तालुक्यातील करवली येथील गट क्रमांक 120 मधील शेत जमिनीत मोठ्या प्रमाणावर मुरुमाचे बेकायदेशीर उत्खनन करून शासनाला तब्बल 24 कोटी 71 लाख रुपयांचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी महसूल विभागाने मुरुमाचे बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्या इस्माईल सलीम शेख यांच्यावर कारवाई करत दंडात्मक नोटीस बजावली आहे। महसूल प्रशासनाच्या चौकशीतून उघड झालेल्या अहवालानुसार 23 ते 25 जानेवारी 2025 या कालावधीत तब्बल 50 ट्रॅक्टरद्वारे मुरुमाची बेकायदेशीर वाहतूक करण्यात आली। संबंधित इस्माईल शेखकडे ना कुठलाही खनिकर्म परवाना होता, ना शासनाची परवानगी। परिणामी शासनाच्या महसूल खात्याचे प्रचंड नुकसान झाले आहे। 35,000 घनमीटरपेक्षा अधिक मुरुमाची चोरी। गट क्रमांक 120 मधील सुमारे 35,436.5 घनमीटर मुरुम ट्रॅक्टरने काढून नेण्यात आला। महसूल अधिकाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्यातून ही माहिती स्पष्ट झाली आहे। शासनाच्या जमिनीतून केलेले हे उत्खनन कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न पाळता केले गेले। महसूल विभागाने ही गंभीर मानत कलम 4878 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अन्वये नोटीस बजावली आहे। 48 तासात उत्तर देण्याचे आदेश। माजी नगरसेवक इस्माईल शेख यांना बजावलेल्या नोटिशीत 48 तासांच्या आत सविस्तर उत्तर सादर करावे, अन्यथा पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। या प्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल होण्याची शक्यता असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे। महसूल खात्याची चौकस भूमिका। तालुक्यातील जमिनीचा गैरवापर करून मुरुमाची लूट करणाऱ्यांविरोधात महसूल प्रशासन आता सजग झाले असून पुढील काळात अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे। यामुळे जिल्ह्यातील मुरुम माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी उत्खनन करण्यात आले। या घटनेला परिसरातील महसूल अधिकारी जबाबदार असून या महसूल अधिकाऱ्यांनी चौकशी करून कडक कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे।